मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते वडपे या दरम्यानच्या अंतरातील वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे। अमर्यादित वेगापायी महामार्गावर मोठ्या संख्येने अपघाताच्या घटना घडतायत। त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावरील हालचाली टिपण्याचं काम करणार आहेत। हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम इथे वेगानं सुरू करण्यात आलंय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या नजरेमुळे महामार्गावर अमर्याद वेगानं धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणलं जाणार आहे। वेगमर्यादेचं उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड आकारण्यात येणार आहे। तसंच वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता विविध उपाययोजना राबवण्यात येतात। ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे शहापूर, कल्याण आणि भिवंडी तालुक्यातून कनेक्टिव्हिटी वाढली आहे। महामार्गावर कारसाठी ताशी किमान 120 किलोमीटर तसंच ट्रकसाठी ताशी किलोमीटर 80 अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे। परंतु वेगमर्यादेचं उल्लंघन होत असल्यानं वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे। वेळ आणि अंतर घटल्यामुळे प्रवासी समृद्धी महामार्गाला विशेष पसंती देत आहेत। परंतु वेगावर नियंत्रण आणून अपघातांची संख्या रोखण्याचा प्रयत्न करणं आवश्यक झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याची मदत घ्यावी लागते। वेगमर्यादा कॅमेऱ्यात टिपली जाणार असल्यानं तसंच दंडाची कारवाई देखील केली जाणार असल्यानं साहजिकच वाहन चालकांवर वेगाची मर्यादा राखण्याची जबाबदारी येणार आहे। परिणामी अपघातांची संख्या घटण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गावर लहान तसंच जड वाहनांची वेगमर्यादा किती असावी यावर आता सीसीटीव्ही नजर ठेवणार आहे। प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर एक कॅमेरा याप्रमाणे कसारा ते वडपे या अंतरावर कॅमेरे बसवण्यात येत आहेत। महामार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बारीक सारीक बाबींवर लक्ष ठेवणार आहेत। एक कॅमेरा 500 मीटर परिघातील चित्रण करेल इतकी त्याची क्षमता असणार आहे। सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीच्या व्यवस्थेसाठी ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात येऊन त्यातून चित्रीकरण तपासलं जाणार आहे। महामार्गानं प्रवास करताना नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहन चालकांना ऑनलाईन दंड ठोठावला जाणार आहे।